औंढा जिल्हा अहिल्यानगर येथे दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी पार पडलेल्या रामोशी बेरड पेटर उच्च शिक्षित नोकरदार परिषदेचा राज्यस्तरीय गुणवंत सत्कार सोहळा समाजातील ऐक्य, शिक्षण आणि प्रगतीचा नवा अध्याय ठरला। या सोहळ्यात महिला पोलीस बॉडी बिल्डर रेखा बाबूराव शिंदे, संगीत विशारद गौरी मल्हारी गाडगे, राजश्री खंडागळे, पत्रकार कांचन जांबोटी नाईक, उद्योजक व इतिहास अभ्यासक श्री खराडे यांसह 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर म्हणून प्राचार्य शंकर जाधव, कॅप्टन अर्जुन लिंगाले, आबासाहेब जाधव व मधुकर ममाळे भोसले सर धाराशिव उपस्थित होते। या कार्यक्रमातून समाजातील उभरत्या पिढीला नवीन प्रेरणा, आत्मविश्वास आणि एकतेचा संदेश मिळाला। संपूर्ण व्हिडिओ पहा आणि अभिमानाने शेअर करा। आपला समाज, आपला अभिमान। दुसऱ्या समाजाला माहित आहे ही व्यक्ती कोण आहे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे,
पण आमच्या समाजाचा ज्या वेळेला इथं सभा होती त्यावेळेला आमच्या समाजाचा नेता आमच्या समाजाच्या मुलाला किंवा खेळाडूला किंवा 10वीत 12वीत शिक्षण घेतला त्या मुलाचा सत्कार का करत नाही? कुणी केलाय का? नाही. का करत नाही? का करत नाही? आणि तुम्ही म्हणताय की मी समाजाचा नेता आहे. आता बऱ्याच आमच्यावर टीका होत्यात, माझ्यावर भरपूर टीका होत्यात. साहेब काय तर बोलतात, काय तर करतात. अरे बाबा, मी कुणाचा विरोध नाही करत. हा चुकीचा वागतोय हे सगळ्यांना दाखवतोय. मला जेवढं जमतंय तेवढं. मी काय म्हणत नाही की तो सत्यच मीच खरं बोलतो, नाही ना. अगर मी जर कुणाविषयी बोललो तर त्या व्यक्तीनं मला समजावायचं, साहेब तुम्ही हे चुकीचं बोलता आणि चुकीचं लिहिता. तर ते समाजाला पण कळलं मी बोललेलं खरंच साहेबांचं चुकीचं आहे. त्यावेळेस मला सुधारायला बरं पडेल. मला लिहिता येणार नाही, पोस्ट टाकता येत नाही, हा खरंच माझी चुकीचा म्हणून पुढे भविष्यात मी टाकणार नाही. मग या पद्धतीनं समाजाच्या राजकारणात पडत असताना सर्वांना आमचं एकच मत आहे, या नोकरदारांचं राजकारण करा पण वापर नको करा. राजकारण करा पण अशिक्षित लोकांचा वापर नका करू. या पद्धतीने आम्ही हा बेस घेऊन चाललेला आहे. म्हणूनच आम्ही कुठल्याही ठिकाणी व्यासपीठ किंवा स्टेज मांडत नाही. तर कुणाला जर वाटत असेल येतात आणि यांचं काय चालतंय, यांचं काय चालतं, आम्हाला समाधान एवढंच आहे की 2 माणसं या आता आपण आवलं एवढे जण आलो, या माणसामध्ये प्रत्येकाकडचं 2 माणसानं काय तर ऐकून शिक्षण घेतलं, जाणवसरांनी सांगितलं, त्या पद्धतीने स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि शिक्षण झालं की त्याचं घर सुधारतं आणि त्याचं घर सुधारलं की पुढं त्या गावचा समाज सुधरेल. 2% तर सुधरेल, तर आमची पिढी सुधरेल, पुढची पिढी तर सुधरेल. त्या उद्देशाने आपण कार्य करूया एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.